जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथे विविध विभागांची आढावा बैठक संपन्न. कोपरगाव प्रतिनिधी. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत महसूल, आरोग्य, शिक्षण, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, पाणीपुरवठा तसेच अन्य संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान तालुक्यातील प्रलंबित कामे, विकास योजनांची अंमलबजावणी, नागरिकांच्या तक्रारी तसेच शासकीय योजनांचा लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचतो की नाही याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देत प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. आगामी काळातील विकासात्मक कामे गुणवत्तापूर्ण व नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी सांगितले आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप. आज कोपरगाव तालुक्यातील जेवढे पण शासकीय डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्याच्यासोबत पंचायत समितीचे सर्व विभाग, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सर्व डिपार्टमेंटच्या आज बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती. आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इश्यूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले. सर्व डिपार्टमेंटच्या जे योजनांची जे अडीअडचणी आहेत त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढता येईल त्याच्यावर सर्व डिपार्टमेंटची सूचना पण दिली आहे. आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहेत त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे. अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे त्यावरती काही ठोस निर्णय? त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंटसोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पत्रक तयार करून व्यवस्थितपणे कारवाई याची सूचना दोघे डिपार्टमेंट. करप्शनबद्दल आपण पुढची भूमिका काय घेणार? करप्शनमध्ये असं आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे ॲक्टच आहे की कोणते असं माणसाने केलं नाही पाहिजे. मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही ACBकडे तक्रार करा आणि असं माणसांना तुम्ही ट्रॅप करून घ्या. आणि इन केस काही कामामध्ये दिरंगाई होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात, इन्क्लुडिंग तहसीलदार, प्रांत किंवा कलेक्टर ऑफिसला सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात. थँक्यू सर.